हे पीठ उपवासाचं बनवायचं आहे. रताळ शिजवून घेतले आणि त्याला मी किसायला लागले. किसते रताळ रताळ किसून घेतले. बटाटा शिजवलाय आणि त्याला बारीक करते. हिरवी मिरची आणि भगर, साबुदाणा हे मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे. मी तेच करते. हे साबुदाणा घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे, बटाटा बारीक करून घेतला आहे आणि हा रताळ किसून घेतलेलं आणि भगरचं थोडं मी त्याला मिक्सरमधले काढलं आहे आणि 4 चमचे घेतले ते. आणि हे शेंगदाण्याचं कूट चवीपुरतं त्याच्यामध्ये मी सेंधव मीठ टाकलं आहे आणि ह्याला मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे आणि मळायचं आहे चांगलं. ह्याला अशा प्रकारे तुम्ही रताळ मिक्स करून. आणि हे बनवताना आपण पॉलिथिनचा वापर करणार नाही आहोत. आपण ते हाताने बनवतोय. हाताला अगोदर तेल लावायचं आणि तो गोळा मिश्रणाचा गोळा घेऊन हातावरतीच आपण बनवायचं आहे त्याला. जसे हातावरची भाकर बनवली जाते ना त्या प्रकारे. अजिबात हाताला चिटकत नाही. फक्त एकच करायचं आहे की त्याला सुरुवातीला हाताला तेल लावायचं आहे आणि खूप मस्त बनतं. ह्याला काय जरूरत नाही पॉलिथिन घ्या, कपडा घ्या किंवा बेलन लाटणं. हे ते बिना झंझटचं आहे हे. आणि हे अशा प्रकारे थालीपीठ तयार होतं. हातावरती तुम्ही करून बघा, खूप मस्त बनतं. आणि तवा ठेवलेला आहे, गरम झाला आहे, तेल टाकून त्याच्यावरती थालीपीठ टाकलं आहे. करायलाही सोपी रेसिपी आहे आणि खायला पण अनोळखी आहे. रताळ मिक्स केल्यामुळे खूप स्वादिष्ट, तिखट आणि गोड असे चवीने मिश्र असं हे थालीपीठ आहे. उपवासासाठी करून बघा एकदा आणि खाऊनही बघा. ह्याला छान खरपूस तेल लावा किंवा तूप लावलं तरी चालेल आणि भाजतं. ह्याला जास्त तेल टाकायची जरूरत नाही. जसं आपल्याला वडे खायचे नाहीत किंवा खिचडी खायची नाही, कंटाळा आला तर असं हे थालीपीठ आणि दह्याच्या चटणीबरोबर खूप मस्त लागतं. हे बघा मस्तच खरपूस भाजलंय ते आणि कुरकुरीत पण झालंय. हे करून बघा आणि